थरली अंबाबाई माय मनी अंबाबाई जय श्रीराम मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। आज आपण शिर्डी राहता म्हणजे पुढे अस्तगाव म्हणून गाव आहे, तर आपण तिथे जाणार आहोत। तिथे शिवराज्य बँड आहे चांदवडचा। आपण ती गाडी अजून बघितलेली नाही, सोशल मीडियावर भरपूर बघितलेली आहे, पण अजून समोर बघितलेली नाही। तर खूप वेळ जायची धडपड चालू आहे। 6 ते 10 कार्यक्रम आहे वाटतं हळदीचा। आता इथं 7 वाजत आलेले, 6:30 पावणे 7 झाले। खूप वेळ जायचंय, पण कस्टमर चालू होते, दुकान पण सोडता येईना। आणि हे मित्र परिवार बघू शकता तुम्ही, सगळ्यांना म्हणजे जायचं हुरूप लागलेलं आहे। तुम्ही दरवेळेस मला भरपूर मित्र बोलले का भाऊ तू एकटा जातो का, त्यासोबत कुणी राहत नाही का। तर हे माझे मित्र किंवा हे बँड लवर सोबत असतातच मित्रांनो। पण काय होतं, ते गाडी चालवला असतात किंवा काही आपण त्यांना दाखवायला गेलो, काय होतं आता हे घरच्यांनी न पाठवलेलं राहतं आणि बँड बघायची तर इच्छा राहते, आणि त्यांचे घरचे किंवा त्यांचे भाऊ बिऊ मोठे ते पण आपले व्लॉग बघतात। मग ते काय म्हणतात का यार हा तर याला जायला नव्हतं लावला, हा गेला। पण त्यांची पण इच्छा असते मित्रांनो, तुम्हाला माहिती बँडचा नाद कसा असतो, त्याच्यामुळे आपण त्यांना दाखवत नाही। काही वेळेस काय होतं त्यांना पण नको प्रॉब्लेम, अजून कॉलेज बॉय येते मजा करते, आणि घरच्यांना पण काय वाटतं का बाबा आपला मुलगा शिकून मोठा झाला पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे। पण प्रत्येक मुलाचा काही ना काही नाद असतो, आणि नाद पण थोडाफार आपल्या जसं आपण वाढतो तसा नाद पण आपण जोपासला पाहिजे मित्रांनो। तर हे बघा आपलं शॉप आहे मित्रांनो, आपल्याला हलता येत नाही। आता गर्दी होती मित्रांनो, तुम्हाला गर्दीचा व्हिडिओ पण दाखवतोय मी, तुम्ही व्हिडिओ पण गर्दीचा टाकणार आहे मी, तो पूर्ण बघा। तरी इथून जात येत नाही मित्रांनो। तर आपला मित्र महेश थांबणार आहे आता शॉपवर, आणि आपण जाणार आहे बँड बघायला। तर व्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो। जायचं कारण एवढंच आहे का फक्त तुमच्यासाठी। आम्ही तर कुठे पण बँड बघणार, कसे पण बघणार, पण तुम्हाला दाखवायची इच्छा आहे मित्रांनो। त्याच्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो। जय श्रीराम। हे बघा आपले 2 मित्र, हे बघा सामा भाऊ, इकडं पवन भाऊ, बँड लवर। तर चला मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू करा। हे बघा मित्रांनो रस्ता एकदम सामसूम आहे, खराब रोड आहे बघा। रात्रीचं आत्ता 7:30 वाजले, आता 7:30 पावणे 8, पण रस्ता बघा सगळा सामसूम आहे। म्हटलं चला आम्ही तिथून चाललोय, ते तुम्हाला पण दाखवलं पाहिजे। हे बघा मित्रांनो महाराजांचं स्मारक। मित्रांनो आता आम्ही राहत्यामध्ये आलोय, हे बघू शकता राहत्याचं मार्केट, हे राहत्याचं कुलदैवत राहत्या गावचं वीरभद्र देवस्थान। हे बघा महाराजांचा पुतळा, अश्वारूढ पुतळा, हे बघा मंदिर। मित्रांनो आपण आलेलो आहे बघा लॉन्स, साईंद्रता लॉन्स अस्तगाव, इथेचे कार्यक्रम। मित्रांनो आपला मित्र पवन आहे बघा, गाडी पार्क करतोय आणि आपण लॉन्समध्ये आलेलो आहे। हे बघा गाडी हायड्रोलिक सिस्टम। तर मित्रांनो आपण लॉन्सला आलेलो होतो। हे बघा आपलं सर्व मित्र परिवार, सचिन भाऊ हे आणि सगळं मित्र परिवार आहे शिर्डीचा बँड लवर। तर सगळ्यांची माझी ओळख तर आहेच, तर आता सचिन भाऊ तुम्हाला ओळख करून देतील सगळ्यांची मित्रांनो। तर चला सचिन भाऊ सगळं आपण सगळ्यांची ओळख करू आपल्या मित्रांची। नमस्कार, आम्ही आलो होतो इथं अस्तगावला बँड बघायला। तर शिवराज्य बँड आलेला आहे आज, आणि हे आमचे सगळे जिवलग मित्र, आमच्यासोबत आमची पूर्ण टीम, सगळे कट्टर बँड लवर्स। हे आता यश, तुमची ओळख सांगा। मी शिर्डीचा आहे आता, मी यांच्यामुळे खरं बँड क्षेत्राला उतरलेलो आहे। यांच्यामुळे खरं बँड काय असते हे समजलेलं आहे आम्हाला। हे दादा ऋतू दादा पोते, शिर्डीचे पाटे आहेत। हाय चला, हे राहतेचे, हे राहत्याचे, हे आपले DS पाटील, हे आमचे लहाने बंधू, यांचा भाऊ आमचे कंटिन्यू बँड लवर राहतो, पण आज मोठा भाऊ आला आहे। हे आपले मित्र आर्टिस्ट पप्पू, यांचं पण यूट्यूब चॅनल आहे, यांना पण सबस्क्राईब करा मित्रांनो। यांचे पण व्लॉग येत असतात नवीन नवीन। आणि आपले सचिन भाऊ, इंस्टा पेज मोबाईल सम्राट, यांना पण फॉलो करा।
पॉवर किंग आणि पॉवर किंग आता नवीन अपडेट हे आपले मित्र आहे, आपण यांसोबत आलेलो आहे मित्रांनो. आणि मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू करा, कंटिन्यू बघा मित्रांनो. हे बघा गाडी पण माग आहे मित्रांनो, तर ब्लॉग भरपूर भारी होणार आहे, चांगला होणार आहे. नवीन गाडी आपण पहिल्यांदा शूट करतो आहे गाडीचा, तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. मित्रांनो आपण सचिन भाऊला प्रश्न विचारणार आहोत 2-3. तर तुम्ही बघितलं असेल सचिन भाऊ सध्या इंस्टावर भरपूर व्हायरल आहे, मोबाईल सम्राट अकाउंट. आणि सचिन भाऊंनी सध्या त्या 2-3 पावऱ्या वाजून एकदम मार्केट जाम केलेलं आहे. तर सचिन भाऊ आज तुम्ही शिवराज्य बँडवर काही नवीन ट्राय करणार आहे का, किंवा काही नवीन तुमच्या डोक्यामध्ये? धन्यवाद सगळे मित्रांनो, कारण की तुमच्या सपोर्टमुळेच व्हिडिओ जास्त व्हायरल झाला आहे. आणि पावरीमध्ये नवीन बॉलिवूडची तर गाणे भरपूर केलेले आहे. आणि मेन म्हणजे अशी गोष्ट आहे का आता पावरीची पण एक नवीन स्टुडिओ रेकॉर्ड करू आणि तुमच्यासाठी नवीन गाणे देऊ अजून भरपूर. तर बघूया, आज पण ट्राय करू काहीतरी नवीन. तर चला मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू करा. आणि हे बघा मित्रपरिवार, हे बघा मित्रांनो गाडी भरपूर मोठी, मागून शार्पिस सेटअप वगैरे सगळं लावलेलं आहे. कार्यक्रम बघायला खूपच मजा. सोशल मीडियावर गाडी भरपूर आज बघू शिवराज्य बँड चांदवड. तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो आणि बँडचा एन्जॉय घ्या. माय मनी अंबाबाये गडवरली अंबाबाये वा, माय मनी अंबाबाये.
शिंगा बांधत तुझ्या नावाचं मी निश्चय टाटून बांधत आता होता वेळ झालं गुडघ्या बाशिंगा बांधत तुझ्या नावाचं मी निश्चय टाटून बांधत हात भरून आलं गा हात भरून आलं लय दुरून आलं कण करून नारी भारी बर्फे मारून आलो या समजा परत झालं जोरात आलो झालं झिंग 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 कधी होणार तू राणी माझ्या लेकराची आई समजा गावाला झाली माझ्या लेकराची घाई कधी होणार तू राणी माझ्या लेकराची आई हात करंट झालोय का हात करंट झालोय तुझ्या परत आलोय कविरून माझं बहीण गल्ली मारून आलोय झालं झिंग तर मित्रांनो फुलक्याचा कार्यक्रम संपला होता. आपण तिथून निघालो 12 वाजता निघालो आपण तिथून आणि येता येता आता भरपूर वेळ झालेला आहे. आता जवळजवळ 12:30-1 वाजलेला आहे आणि आपण रस्त्याने कुठे थांबलोच नाही. तर म्हटलं डायरेक्ट आता पुढे जाऊ आपल्या शॉपकडे आणि तिथेच शूट करू, व्लॉग एंड करू. तर आपल्यासोबत जे 2 मित्र होते ते पण आपले आलेले आहे. तर मित्रांनो तुम्हाला शिवराज्य बँड चांदवडचा व्लॉग कसा वाटला काय कमेंटद्वारे नक्की कळवा मित्रांनो. आणि हा मागच्या व्लॉगला पण आपली त्या मित्रांसोबत बोलणं चालणं वगैरे झालं नाही कारण आपण जाताना लेट गेलो होतो. स्वरसम्राट बँड चालू होता आणि आपण येताना पण लवकर निघून आलो होतो. भरपूर वेळ वरात चालू होती. तर आज काय होतं आज आपण जाताना आज पण लेट झालो होतो आणि तिथे कार्यक्रम संपल्यानंतर त्यांची निघायची घाई होती. तर आपण पण जास्त काही बोललो नाही कारण मित्रांनो कसं असतं कारागीर खूप लांबून येत असतात कलाकार आणि एकदा ते वाजवून झाल्यानंतर ते खूप थकलेले असतात मित्रांनो. तर मला पण त्यांना असं म्हणजे विचारपूस करायला यायला त्याला आवडलं नाही कारण मी गाडीवर गेलो तरी मी थकलो मित्रांनो आणि ते तर खूप वाजवत असतात. तर मी विचार केला ते पण भरपूर थकलेले असतील कशाला त्यांना डिस्टर्ब करायचं काही नाही मित्रांनो. ते गाडी आवरत होते आणि निघाले होते. तर आपण पण मित्रांनो आलेलो आहे. तर म्हटलं रस्त्याने कुठे शूट करायला जमायचं नाही चला आपल्या दुकानवरच जाऊ आपल्या आणि तिथंच शूट करू मित्रांनो. तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला मित्रांनो 100% नक्की कळवा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटू आपण आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये मित्रांनो. जय श्रीराम.